कोरोनानंतर आता भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवणार का? अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्षामुळे भारत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचलाय का? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष आणि कोरोना महामारीला 6 वर्ष पूर्ण होत असतानाच या चर्चांनी जोर धरलाय आणि त्याला कारणीभूत ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेलं एक वक्तव्य आणि त्यामुळेच पुन्हा एकदा लॉकडाऊन संदर्भात एकच संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नेमकं काय म्हटलंय आणि सोशल मीडियावर लॉकडाऊन संदर्भातला काय ट्रेंड सुरू आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता. गेल्या 3 आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद जगभरात उमटल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात इंधन, गॅस टंचाईच्या रूपात हा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन देऊन इराण युद्धातील भारताची राजनैतिक भूमिका स्पष्ट केली होती. गेल्या 3 आठवड्यांहून अधिक काळापासून धुमसत असलेल्या युद्धामुळे भारतासाठी अत्यंत चिंताजनक असं इंधन व ऊर्जा संकट ओढावलं आहे. या संघर्षामुळे भारताचे व्यापारी मार्ग विस्कळीत होत असून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खत यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या नियमित पुरवठ्यावरही परिणाम होतोय अशी कबुली मोदींनी दिली. हे बोलताना त्यांनी कोरोना काळाचा देखील उल्लेख केला. हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं. अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है. धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन आपल्या भाषणातून केलं आणि त्यांच्या ह्याच विधानावरून सोशल मीडियावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लॉकडाऊन इन इंडिया, लॉकडाऊन 2.0 असे शब्द एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडमध्ये दिसून लागले आणि त्यातूनच ही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. पंतप्रधानांनी आगामी अपेक्षित आव्हानांचा सामना करण्यासाठी हे विधान केलं असलं तरी केंद्र सरकारनं अधिकृतपणे कोणत्याही लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या सध्या फक्त चर्चाच आहे. दरम्यान देशात गॅस आणि इंधन तुटवड्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याबाबतही मोदींनी माहिती देताना म्हटले की भारताकडे पुरेसा कच्च्या तेलाचा साठा आणि अखंड पुरवठ्याची व्यवस्था आहे. सरकार केवळ LPGवर अवलंबून न राहता घरगुती वापरासाठी PNGच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. तसंच इंधन, पुरवठा साखळी आणि खत यासारख्या विषयांवर धोरणं आखण्यासाठी सरकारनं 7 अधिकारप्राप्त गट स्थापन केले आहेत. जहाज निर्मिती क्षेत्रासाठी 70,000 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यात अशा जागतिक संकटांचा सामना करणं सोपं होईल असं मोदी म्हणाले. दरम्यान मोदींनी असं आश्वासन दिलं असलं तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पेट्रोल पंप आणि गॅस सिलेंडरसाठी मोठ्या लांब लचक रांगा पाहायला मिळत आहेत आणि अर्थात त्याचा सर्वसामान्यांना सर्वात जास्त फटका बसतोय. त्यामुळे सध्या लॉकडाऊनची घोषणा जरी झाली नसेल तरी हे टंचाईचं सावट लवकर दूर व्हावं अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते.